नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. बघा मित्रांनो, कृषी सेवक भरतीचा एक्झाम पॅटर्न संदर्भात आपल्याला जे आहे तर ती माहिती आता मिळालेली आहे. एमपीएससीने याच्याबाबतचं एक प्रसिद्धी पत्रक, एक नवीन परिपत्रक जे आहे तर ते काढलेलं आहे. मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात ॲग्रिकॉस संदर्भात कुठलीही घडामोड होत असेल तर तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळत असते, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. बघा याच्यात काय सांगितलेले ते सांगतो. बघा 1 ऑगस्ट 2026 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून नवीन प्रसिद्धी पत्रक जे आहे तर ते आलेलं आहे. आता या प्रसिद्धी पत्रकात काय सांगितलेलं आहे तर ते म्हणतात की भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण संदर्भात 5 मे 2026 चा जो जी आर होता तर त्या जी-आर मध्ये आता 5 मे 2026 चा जर मी तुम्हाला इथं जी-आर जो आहे तर तो दाखवला. बघा हा 5 मे 2026 चा जी-आर आहे. हा सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून हा जी-आर आलेला होता. याच्यामध्ये एमपीएससी कडे खूप सारी पदं जी आहेत तर ती गेलेली होती. तर हा संपूर्ण एक यादी जी आहे तर ती आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यांचं काय म्हणणं आहे की हे जे 5 मे 2026 चे जेवढेही काही पदं गेलेली होती, ज्यात प्रामुख्याने गट ब अराजपत्रित आणि गट क ही दोनच होती, ग्रुप बी आणि ग्रुप सी ही जी पदं जी आहेत तर ती एमपीएससी कडे गेलेली होती. तर त्याच्यामध्ये दोन दोन भाग होते. एक म्हणजे प्रशासकीय, ज्याच्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी लागते, म्हणजे कॉमन इलिजिबिलिटी असते, आणि दुसरी म्हणजे विशिष्ट तांत्रिक अर्हता असणारे, म्हणजे आपल्या केसमध्ये कृषी सेवक, म्हणजे जिथं फक्त आपले ॲग्रिकॉस्ट वालेच अप्लाय करू शकतात. तर असे जे काही पद असतील तर ते पद याच्यातच आता आम्ही मर्ज करत आहोत, हे पण याच्यातून कळतं. म्हणजे याच्यामध्ये गट क संवर्गातील पद एमपीएससी गट क मध्ये जातील, गट ब संवर्गाचे पद एमपीएससी कंबाईन ग्रुप बी मध्ये जातील, आणि हे कंबाईन ग्रुप सी मध्ये जे आहे तर ते पद जातील. आपली जी कृषी सेवक पद आहे ती आहे गट क चं. मग गट क चं पद हे कशामध्ये जाईल तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत याच्यात जे आहे तर ते जाणार आहे. बघा, असिस्टंट ऍग्रिकल्चर ऑफिसर जे आपल्या पदाचं नवीन नाव आहे, सहाय्यक कृषी अधिकारी, हे ऑलरेडी एमपीएससी कडे गेलेलं आहे. बघा एमपीएससी कडे हे पद जे आहे तर ते गेलेलं आहे. डिप्लोमा इन ऍग्रिकल्चर अँड हायर एज्युकेशन इथं अलाउड असतं. तर हे पद जे आहे तर ते गेलेलं आहे एमपीएससी कडे. तर हे पद आता एमपीएससीच्या ग्रुप सी मध्ये भरलं जाईल. कोणती परीक्षा असेल बघा, एमपीएससी कंबाईन ग्रुप सी ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे. आता नेमका या परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे, कोणते विषय आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगतो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. आता हा निकाल कशा पद्धतीने जो आहे तर तो लागणार आहे, त्याच्या आधी मी तुम्हाला परीक्षा कशी होणार आहे ते तुम्ही पॅटर्न जो आहे तर तुम्ही तुम्हाला सांगतो. त्यांनी काय सांगितलं की एकच संयुक्त पूर्व परीक्षा होईल, परंतु ज्या पदासाठी आहे तर त्या पदासाठी स्वतंत्र अशी मुख्य परीक्षा येईल. स्वतंत्र मुख्य परीक्षा जी आहे तर ती इथं होणार आहे. आता बघा, आता एकदम सिंपली तुम्हाला सांगतो, जे काही कृषी सेवक पद आहे तर हे पद आता एमपीएससी गट क मधून भरलं जाईल, एमपीएससी ग्रुप सी. आता या ग्रुप सी मध्ये लक्षात घ्या पूर्व परीक्षा असते. आता ही पूर्व परीक्षा सगळ्यांसाठी समान असेल, कॉमन असेल. म्हणजे कोणतंही पद असो ग्रुप सी चं तर सगळ्यांना एकच परीक्षा द्यावी लागणार. तुमचा मागचा मित्र मे बी क्लर्क साठी असू शकतो, तुमचा मागे बसणारा व्यक्ती मे बी एएमबीआय साठी असू शकतो, कशासाठी. परंतु याची जी मुख्य होईल तर त्या मुख्य परीक्षेत प्रश्न हे ऍग्रिकॉसचे असतील, आपले ऍग्रिकल्चरशी रिलेटेड संदर्भातले असतील, कृषी सेवकाच्या याच्याशी संदर्भातले असतील. ही याची परीक्षा स्वतंत्र होणार आहे, हे लक्षात घ्या. तर हा एक्झाम पॅटर्न आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. आता कोणत्या याच्यात किती विषय असणार आहे हे आपल्याला पण कळालेलं आहे. पूर्व परीक्षेचे आपल्याला सगळे विषय जे आहेत तर ते माहिती आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगतो. आता याच्यामध्ये एक महत्वपूर्ण बदल असा झालेला आहे मित्रांनो, मुख्य परीक्षेचा अजून पॅटर्न नाही आलेला. स्वतंत्र जेव्हा मुख्य परीक्षा होईल त्याच्यामध्ये हा टेक्निकलच सिलेबस असणार आहे. हा टेक्निकलच जो आहे तर तो सिलेबस असतो मित्रांनो. आता मला सांगा, हा जो टेक्निकल सिलेबस असेल तर याच्यात दोन विषय येणार नाही मित्रांनो, एक आहे मराठी आणि एक आहे इंग्लिश. तर मे बी हे विषय आता मुख्य परीक्षेला नसतील, पूर्व परीक्षेला तर नाही आहेत. मुख्य परीक्षा तुमची पूर्ण तांत्रिक जे आहे तर ते होणार, म्हणजे ऍग्रिकॉसच्या संदर्भाचे प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे. तर मे बी आता तुम्हाला हे दोन विषय अभ्यासायचे का नाही याची थोडी क्लॅरिटी आलेली आहे. म्हणजे आता आपण तयारी करताना मराठी आणि इंग्रजी शक्यतो अभ्यासायचं नाही. आता पुढे, आता तुम्हाला कळलं की पूर्व परीक्षा तुमची त्या ज्या एमपीएससी ग्रुप सी असणार आहे त्याच्यासोबतच तुमची परीक्षा होणार आहे. म्हणजे त्या विषयांचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच पॅटर्न नुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हे कळालं. आता हा निकाल कसा लागणार हे लक्षात घ्या. सगळ्यात आधी पूर्व परीक्षेचा निकाल हा प्रशासकीय संवर्गांचा एकत्रित निकाल लागेल. तांत्रिक संवर्गाचा संवर्गनीय जो आहे तो निकाल लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल की ज्या पदासाठी, आता मी तुम्हाला इथं जे उदाहरण दाखवलं, आता बघा हे जे आता पूर्व परीक्षा होईल याची, आता या पूर्व परीक्षेचा निकाल जो आहे
तर तो आपल्याला जे काही तांत्रिक संवर्ग असतील त्यांच्यासाठी वेगवेगळा पाहायला मिळेल. समजा सर्व एखाद्या पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी मागितली असेल तर त्यावेळी याचा जो निकाल आहे, निकाल तो पण कॉमन लागेल, एकच लागेल. परंतु आपल्या याच्यासाठी डिप्लोमा वाले चालतात, डिग्री वाले चालतात, तर त्यामध्ये आपण तर इथं बसत नाही ना, तर आपला निकाल जो आहे तर तो वेगळा लागेल, वेगळा. पूर्व परीक्षा पण वेगळी लागेल आणि मुख्य परीक्षा तर आपलीच असते. म्हणून पूर्व परीक्षेचा तुमचा जो कट ऑफ असेल तो वेगळा असेल. एक कट ऑफ नसणार आहे, कट ऑफ पण वेगळा असेल, लक्षात घ्या, कट ऑफ पण वेगळा असणार आहे. तर हे दोन महत्वाचे बदल. पहिले तर काय, पूर्व परीक्षा तुमची समान होणार आहे, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचंय. दुसरं काय, पूर्व परीक्षेचा निकाल जो लागणार आहे तर तो तुमच्या ऍग्रीकॉचे जेवढे विद्यार्थी असतील ते कन्सिडर करूनच जे आहे तर तो निकाल लागणार आहे. म्हणजे कट ऑफ देखील तुमचा इथं वेगळा लागणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचे. पूर्व परीक्षेच्या संदर्भात त्यांनी इथं जे काही सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला इथं सांगतोय मित्रांनो. बघा, वेगळा लागणार आहे. गट क ची सुधारित परीक्षा योजना लवकरच जाहीर होणार आहे, ज्याच्यामध्ये कोणती कोणती पदं असणार आहेत त्याच्या संदर्भाची माहिती ते ऑफिशियली देतील. पण आपलं गट क चं पद आहे ते. आता हे फार महत्वाचं आहे. बघा, यापूर्वी ज्यांनी अर्ज सादर केलेत अशा उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्याची गरज पडणार नाही. फॉर एक्झाम्पल, की ज्या पदासाठी फक्त पदवी लागते, बघा पदवी, फक्त पदवी पात्र आहे आणि तुम्ही भरलाय तलाठीसाठी फॉर्म, उद्या आणखी काही XYZ पद ऍड झालं तर याला नवीन अर्ज करण्याची गरज नाही, कारण की याची पात्रता पण पदवी आहे, तर तुम्ही ऑटोमॅटिकली या पदासाठी पण पात्र ठरणार आहात. त्यांनी तिथं स्पष्ट जे आहे तर ते म्हटलेलं. बघा, तुमची जी काही नमूद शैक्षणिक अर्हता आहे तर त्याच्या आधारे तुम्ही ऑटोमॅटिक ज्या ज्या संवर्गासाठी पात्र ठराल तर ते संवर्ग डायरेक्टली तुमच्यासाठी अवेलेबल होतील. तुम्हाला नवीन अर्ज करण्याची गरज पडणार नाही. हा आयोगाचा नियम आहे, तो आधीपासून पण होता, फक्त त्यांनी इथं थोडंसं तो क्लिअर जो आहे तर तो करून दिलेला आहे. आता हे बाकी ते मत्स्य साठी संदर्भाचं होतं. बघा, आता कशा पद्धतीने असेल, बघा हे सगळे संवर्ग आहेत, त्याच्यात 8 पर्यंत जे काही त्यांच्यासाठी एकच, म्हणजे जे काही 9, आता 10 संवर्ग आपल्याला दिसत आहेत त्याच्यात, जे काही आतापर्यंत ऍड आलेले हे जे 10 संवर्ग आहेत यांच्यासाठी एकच पूर्व परीक्षा होणार आहे. म्हणजे तुमचा मित्र ऍग्रीकॉस वाला असेल, तुमचा मित्र बाकी परीक्षांवाला असेल, तो एकाच गाडीवर तुम्हाला जायचंय. परंतु मुख्य परीक्षेला मात्र हा AMVI हा मत्स्य विकासचा वेगळा होणार, कारण की तांत्रिक पद आहे. त्याच पद्धतीने भविष्यात जेव्हा आपलं कृषी पद याच्यात ऍड होईल तर त्यावेळी याची मुख्य परीक्षा पण आपल्याला स्वतंत्र अशी पाहायला मिळणार आहे. हे तुम्ही इथं लक्षात घ्यायचं आहे. एक महत्वपूर्ण बदल जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. बाकी याच्या संदर्भात काही अपडेट आली तर तुम्हाला आपल्या या चॅनलवर जे आहे तर ते मिळणार आहे. आणि लक्षात घ्या, आता MPSC कडे गेलेले MPSC नुसार आपल्याला तयारी करावी लागणार आहे. आणि MPSC ची तयारी मित्रांनो सरळ सेवेसारखी होत नसते, हे लक्षात घ्या. की ऍड आली आणि लगेच 1-2 महिन्यात तयारी केली, ते खूप कठीण काम जे आहे तुमच्यासाठी होऊन जातं. MPSC ची तयारी करणाऱ्या पोराला विचारा, 1 वर्ष आधीपासून, 6 महिने आधीपासून आपल्याला प्रॉपर तयारी जी आहे तर ती करावी लागते. त्यावेळी पण होऊ शकते मित्रांनो, परंतु त्यावेळी खूप कठीण जातं. त्याच्यामुळे जर तुम्ही आतापासूनच तयारी सुरू केली तर तुमचा येणारा जी काही परीक्षा असेल ती व्यवस्थित पद्धतीने जाईल. याच्यासाठीच मित्रांनो आपण कृषी सेवकची MPSC ग्रुप सी ची प्रिलिमची बॅच जी आहे, पूर्व परीक्षेचा पॅटर्न कळलेला आहे म्हणून आपण पूर्व परीक्षेची बॅच ही मराठी मीडियमची बॅच जी आहे तर ती लॉन्च करत आहोत. फक्त 2999 मध्ये ही बॅच असणार आहे. आता ज्या उमेदवारांना इंग्लिश मीडियम मध्ये पाहिजे असेल तर त्यांची इंग्लिश मीडियमची पण बॅच अवेलेबल आहे. या इंग्लिश मीडियमच्या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला बुक्स घरपोच जे आहेत तर ते प्रिंटेड स्वरूपाचे बुक्स जे आहेत तर ते अशा पद्धतीचे बुक्स असतील, तर जवळपास ते पुस्तक भेटणार आहे. आता मराठीचे उमेदवार म्हणतील आमचं काय, तर तुम्हाला नोट्स त्याच्यात मिळणार आहे. ज्या काही PDF नोट्स असतील त्या तुम्हाला मिळणार आहे, क्लास नोट, ज्याची तुम्ही प्रिंट जे आहेत तर ते काढू शकतात. त्या नोट्स मी तुम्हाला वाटल्यास एकदा दाखवतो. बघा, या अशा पद्धतीचे या प्रॉपर ते मराठी बॅचच्या उमेदवारांना नोट्स असतील त्या तुम्ही डायरेक्टली प्रिंट जे आहेत तर ते काढू शकतात. आता हे समजलं. आता आपल्याला तयारी सुरू करायची. तयारी सुरू करण्यासाठी आपल्याला पॅटर्न तर माहिती पाहिजे ना, तर पूर्व परीक्षेचा पॅटर्न हा बघा. 100 प्रश्न असतील, 100 गुणांसाठी पदवी लेवलचे प्रश्न येतील. म्हणजे बरेच उमेदवार म्हणतात सर माझं 10वी पर्यंत चांगलं होतं स्टेट बोर्ड. अरे 10वी 12वी नाही, इथं पदवी लेवल पर्यंतचे प्रश्न इथं त्यांनी दिलेले आहेत. मराठी इंग्रजी अशा दोन्ही भाषेत होतो, पण एकच तास वेळ मिळतो. हा खूप क्रुशियल पॉइंट आहे. तुम्ही कोणत्याही ग्रुप बी आणि ग्रुप सी करणाऱ्या पोराला विचारा, पेपर अवघड असतो का सोपा असतो, तो म्हणजे सोपा असतो. पण प्रॉब्लेम काय माहिती का, एका तासात 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे, जे तुम्ही TCS IBPS मध्ये 2 तासात करत होतात. लक्षात घ्या, 2 तासात 100 प्रश्न, तर ते आता एकच तास झालाय, तोचा एकच तास झालेला आहे, हे लक्षात घ्या. इथं 4 ऑप्शन असतात. MCQ पॅटर्न इथं जो आहे तर तो पाहायला मिळतो. पेपर हा ऑफलाईन पद्धतीने होतो. काय ऑफलाईन पद्धतीने जो आहे तर तो आपला इथं पेपर होतो. पेपर मध्ये एकूण 8 विषय असतात. आता या 8 विषयांचं सखोल विश्लेषण
जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते मी या चॅनलवर आमच्या फॅकल्टीच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देतो. फक्त तुम्ही कमेंटमध्ये यस टाईप करून पाठवा की सर मला प्रत्येक विषयाचं अभ्यास कसं करावं, त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी काय असावी, महत्त्वाचे टॉपिक काय असतील, याचं लेक्चर जे आहे तर ते युट्यूबला अवेलेबल करून द्या अभ्यासासाठी. तर कमेंटमध्ये मला फक्त यस टाईप करून पाठवा. पहिला विषय असणार आहे इतिहास. इतिहासावर 10 प्रश्न येतात, फक्त 10 प्रश्न येतात. भूगोलावर पण 10 प्रश्न येतात. इकॉनॉमी या विषयावर 15 प्रश्न येतात. मात्र महत्वाचा विषयावर का चालू घडामोडी 15 प्रश्न येतात. राज्यशास्त्र 15 प्रश्न येतात. सामान्य विज्ञान 15 प्रश्न येतात. अंकगणित याच्यावर 10 प्रश्न येतात आणि रिझनिंग याच्यावर 10 प्रश्न येतात. अशा पद्धतीने 100 मार्कांचं तुमचं कॅल्क्युलेशन जे आहे तर ते इथं असतं. हे सर्व विषय दिलेले आहेत. याचा सिलेबस जो आहे तर तो मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध करून देतो. इथं पण आहे, वाटल्यास एकदा याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. पण एवढा सिलेबस आहे का, तर प्रिलिमला एवढा सिलेबस असणार आहे, मेनचा अजून माहिती नाही. पण जर आपण प्रिलिम स्ट्रॉंग करून ठेवले, ज्यावेळी जाहिरात येईल त्यावेळी आपल्याला जेव्हा सिलेबस कळेल त्यावेळी आपण मेनचा व्यवस्थित पद्धतीने करू शकू. लक्षात घ्या, जर परीक्षा आली तर कमी वेळेत हा एवढा अभ्यासक्रम करणं शक्य होत नाही. खूप मेहनत त्याच्यासाठी लागते आणि जे जॉब करणारे उमेदवार आहेत त्यांना अवघड जातं. म्हणून त्यांनी आतापासूनच ही जी पूर्व परीक्षा आहे तर याची संपूर्ण तयारी जी आहे तर ते करून ठेवली पाहिजे. बघा, मराठी इंग्लिश अशा दोन्ही बॅचेस जे आहेत तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर जे आहेत तर त्या अवेलेबल करून दिलेले आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.